तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना. हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्राच्या सत्तेवर आहे, ज्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हता. शिवसेना आहे, काँग्रेसचे नेते होते काही, त्यांनी राजीनामे, चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रासाठी. शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये, कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या, मुस्लिम समाजाचे नेते होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये. काय सांगतात शाहीर अमर शेख, शाहीर अमर शेखांनी तर अख्खा महाराष्ट्र गाजून सोडला होता त्यावेळेला. असे असंख्य लोक होते. भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता. त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थानं सुरू झालेली आहेत. मराठी अमराठी वाद वाढवण्याचं नक्कीच नक्कीच मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कृत्य आहे. आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं. म्हणजे त्यांना मराठी अमराठी वाद निर्माण करून होय. मराठीची मतं स्वतःकडे घ्यायची. नाही, प्रश्न असा आहे की त्यांना काही करून मराठी माणसानं या मुंबईचं नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहतोय. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांची म्हणजे आमची जी आघाडी आहे 3 पक्षांची, त्यांच्या मागे उभा राहतोय, स्पष्ट चित्र आहे. अशा वेळेला काँग्रेस एका बाजूला उभी आहे, मग अमराठी परप्रांतीयांची मतं आम्हाला मिळावी यासाठी मुंबईचा महापौर आम्ही अमराठी करू असा त्यांनी एक अजेंडा समोर आणला. भाजपने उमेदवार तर उभे केलेत, मात्र अनेक महापालिकांमध्ये मुस्लिम भागामध्ये त्यांनी उमेदवार दिले नाही असं स्पष्ट झालं. नाही, त्यांच्या मुस्लिम उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघार सुद्धा घेतली, हे आपण पाहिलं. त्यांनी मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत. पुण्यात दिलेले आहेत, संभाजीनगरला दिलेले आहेत, नाशिकला दिलेले आहेत. हा, आता त्या राणेपुत्रांना सांगा काय करणार तुम्ही, सांगा तुम्ही त्यांना विचारा. एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा, पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले. त्यासोबत भाजपमधली बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात फिरले, प्रत्येकाला फोन करतायत. बंडखोरी झाली हे महत्वाचं. ते मैदानात उतरले वगैरे पुढली गोष्ट. नाशिकला भाजपाच्याच लोकांनी भाजपच्या लोकांना मारहाण केली. संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या गाड्या, खासदारांच्या गाड्या अडवून त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत. मुंबईमध्ये बंडखोरी झाली आहे, ठाण्यामध्ये बंडखोऱ्या सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकदीवर एक दिसणारा पक्ष, विचार नीतिमत्ता वगैरे काही नाही. पैसा हा त्यांचा विचार आहे. पैसा फेको तमाशा देखो. आणि ही जी लढाई आम्ही परवाही मिळालो की शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, एबी फॉर्म बरोबर 5 ते 10 कोटी मिळत आहे. शिंद्यांना 10 कोटी शिंद्यांच्या पक्षात एबी फॉर्म बरोबर, आणि भाजप सध्या 5 कोटी एबी फॉर्म बरोबर देते. अजित पवारचा आकडा मला माहित नाही की त्यांनी कोणता आकडा लावला. या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या पक्षामध्ये. हा पैशाचा खेळ. आमच्या पक्षात बंडखोरी झाली म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षामधल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले, पण त्यांनी तमाशे वगैरे केलेले नाहीये. त्यातले बरेचसे मागे घेतले जाते. चला हो गया, बोलिए. सर, पूर्वी जेव्हा लढाई असायची तेव्हा गुजराती विरुद्ध मराठी असा वाद असायचा. आता थेट अमराठी आणून नाही, गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई तशी कधीच नव्हती. मोदी शहा यांचं राज्य आल्यापासून त्यांनी याला हा रंग दिला. नाहीतर मुंबईमध्ये गुजरातचा शासकच मराठी होता. हो, बडोद्याचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते. मग तसं म्हटलं तर गुजरात महाराष्ट्राचाच भाग झाला ना. ज्या गुजरातवर मराठ्यांचं साम्राज्य आणि राज्य होतं गायकवाडांचं, त्या गुजरातांचं भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. मोरारजी देसाई यांनी मुंबईत मराठी माणसावर आणि गुजरातमध्ये गुजराती माणसावर गोळ्या चालवलेल्या आहेत. हा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे गुजराती समाजाला, तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू. पण यांना फक्त लक्ष्मीचंच राज्य आणायचं, ते सुद्धा काळ्या पैशाचं. बोलिए.
देखिए, सबसे पहले मैं कहूंगा कि भारतीय जनता पार्टी मुंबई में यहाँ के भूमिपुत्रों का यानी मराठी लोगों का मेयर नहीं बनाना चाहती। कृपा शंकर के माध्यम से वो यहाँ माहौल बिगाड़ना चाहते। कृपा शंकर हिंदी भाषी लोगों का नेता नहीं है। उत्तर प्रदेश में कृपा शंकर जी का लोगों ने पराभव किया है, लगता है जौनपुर में, उनके खुद के स्टेट में। और अब मुंबई में आकर उत्तर भारतीयों की वोट की राजनीति अगर ये करते हैं